फडणवीसांनी धर्मेंद्र प्रधानांना केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा देण्यास सांगायला हवं होतं असं इम्तियाज जलील यांनी म्हटलंय। तर संजय शिरसाटांना दिपकेंच्या कुटुंबाने घरात घ्यायला नको होतं असं जलील यांनी म्हटलंय। भाजप शिवसेना एकच आहे असं इम्तियाज जलील यांनी म्हटलंय। फडणवीसांनी प्रधानांना राजीनामा द्यायला नको होतं असं जलील यांचं म्हणणं आहे। तर शिरसाट यांनी जी दिपके यांच्या कुटुंबियांची भेट घेतली तर त्यावर सुद्धा जलील यांनी वक्तव्य केलेलं आहे। एमआयएमचे नेते इम्तियाज जलील आहेत। सर काय सांगाल, आपण बघतो गेली महिना झाला हे आंदोलन सगळं सुरू होतं आणि अखेर जे ते केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला। काय आहे की या आंदोलनानंतर जे काही निकाल आलेला आहे ते स्वागतार्ह आहे। युवकांनी एक मेसेज दिलेला आहे सरकारला, जे डिक्टेटर सरकार आहे त्यांना एक मेसेज दिलेला आहे। अंग्रेजीमध्ये म्हणताना आपण इनफ इज इनफ। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट केले। ते असं म्हणतात की प्रधान यांनी व्यक्तिगत हित पाहिलं नाही, देशाचे हित पाहिलं आणि संपूर्ण भाजप परिवार त्यांच्या पाठीशी आहे। हो, इतकं वेळ लागले तुम्हाला देशहित करण्यासाठी? खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीस साहेबांनी धर्मेंद्र प्रधान साहेबांना सांगायला पाहिजे होतं की बाबा उतरा तुमच्या कुर्सीवर। आता कुर्सी खाली, वो एक हिंदी में कहावत है उसके अंदर, गिरने के बाद भी अपनी टांग ऊपर। तर अशी परिस्थिती आहे भारतीय जनता पार्टी की। आपण बघतोय मंत्री संजय शिरसाट सत्ताधारी पक्षाचे मंत्री आहेत, मात्र असं असताना त्यांनी अभिजित दिपके यांच्या आई वडिलांची भेट घेतली, अभिजित दिपकेंच्या तब्येतीची विचारपूस केली आणि अभिजितने हे यश मिळवलं असं सुद्धा ते म्हणले। काय आहे की खऱ्या अर्थाने अभिजित दिपकेच्या परिवारांनी त्याला घरामध्ये येऊ नको द्यायला पाहिजे होतं। कारण तुम्ही भाजप काय आणि शिवसेना काय एकाच थाळीचे हे आहे ना ते। कशामुळे गेलं ते? आणि जायचंच होतं तर त्यावेळी का नाही गेलं? दिल्लीमध्ये गेलं असतं तर तुम्हाला कळलं असतं की कशा त्यांना रस्त्यावर आणलं असतं हे सगळं।